वाशिवणाला काय आणून टाकलं तर बाई काय करत आहे बाईचं उंदर इथं आणून टाकायची वय औषध टाकते उंदर माझ्या घरापाशी आणून टाकले कसे असायचं बडबड केलं तर बडबड करते म्हणे कोणची वय इथं उंदर आणून टाकायची लाज शरम नाही वाटत का हिला स्वतः घरापाशी नाही टाकले माझ्या घरापाशी आणून टाकले माझ्या घरात काही राहणार लोक नाही काय हिच्या घरी राहते ना काय झालं ताई आवाज येऊन आला त्या जोरात जोराने बोलून आली तू नाही तर काय बिचारे माझ्या घरापाशी उंदर वास नाही येऊन आला का तुले वास आले हातही नाही लावून आले किती वास येऊन आला बेकार मला बेकार वास येऊन आला कसे आहे तो बाया काही आणून टाकते बिचारे असं काही इथं गायटाच पडला अशा करून आल्या बोललं तर मला नाही बोलते रजनी बोलते बा असं होते ना आया बोला जुक्त करते ना या बायका माझ्या घरापाशी धरलं का उंदर फेकून देते हे कुत्रीचंही काव आहे सगळं काव आहे इथं काही बोलायला नाही पुढं हा भाऊजी नेऊन टाकायला लावा असं करा तुम्ही आता काही बडबड करू नका हा बाया काय म्हणून रजनीच बोलते असं होते ना बोलूच नका तुम्ही जा घरी तसंच पॉइंट नेहमी माझ्या घरापाशी सण किती करणार आहे मी नाही करत सण काढल्याशिवाय राहतच नाही आता उंदर आणून टाकले तिलाच न्यायला लाव तुम्ही गोष्ट खरी आहे पण ह्या बाया म्हणून हेच बदमाश आहे असं होते ना म्हणू नका बाप्पा जा घरी त्याचा वाशिवून आला रजनी ताई किती बेकार वाशिवून आला त्या घरापाशी बाप्पा जीव मायकून आला ओ थांबूच्या नाही वाटून बिचारे ओ तुम्ही दोघीच्या दोघी उभ्या आहे मी चली बाप्पा मग येईन तुमच्या घरी मला काम तुमच्या घरी मागच्या माणसाला नेऊन टाकला होता कोण नेऊन टाकन ते एवढ्या हे तर उठून पळली इले तर सोनही नाही झालं बातच पळली घराकडे मागच्या माणसाला नेऊन टाकला लावतो मी फटकन तोंडाला बांधायला लावतो नेऊन टाकायला लावतो तिकडे बाप्पा त्या रजनी ताईच्या घराबाचा वास माय नाकात बसला वासून वाचून आला व तिच्या घरापाशी काय आणून टाकलं तू कोण किती बेकार वाचून आला देवा 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 काय करावं काही आणून टाकते तिच्या घरापाशी नवलं साहेब यायचं वाशिवून आला बाई ते बडबड करून आली ती रजनी ताई पण मी अशी जाऊन पाहिलं तर माईकडून 5 मिनिट उभं नाही झालं वर आहे ना मला तसाही वास येते बाप्पा हा माय कोणाच सणच नाही होत मला काहीचही वास आला ना वास सण नाही होत चिक्याच करतो तुम्ही वास सण नाही होत मला मागच्या बुडीले म्हणत असतो मी बाहेर जातो बाप्पा मग काढ जा तुम्ही मस्त लागत असं चंपाताई मला आवडते चिक्क्याच्या कुरड्या माणसाच्या तर लयच आवडते बाई मला लयच आवडते मी इकत घेत असतो पण तरी खातो समजतो नाही हा मागच्या बुडीला काढू नको म्हणतो मी इकतच्याच घेतो ना माझ्या घरची बुडी ते पांढऱ्या कुरड्या करते चिक्क्याच्या पत्राय पूज झाले म्हणून माझ्या घरची बुडी करते मी तर रव्याचाच करायला लागतो माझ्या बुडीला पण माझी बुडी ऐकत नाही ना मी करतो बाई अंगुनी मला लय आवडते अमरसा संगत लयच आवडते ना घरची लेकराईला लय आवडते माझी बुडी करते खायले माझी बुडी धुते मी नाही जात त्या चिक्क्यापाशीच जात नाही मी तर हातही नाही लावत त्या चिक्क्याले तिने नाही केल्या तर मग माझ्या आईले मागत असतो मी करून परवाच्या दिवशीची गोष्ट माहिती का बॉम्ब भांडण झालं छंता काकूच्या घरी तुम्हाला माहित असं नाही का माहित आहे मला मी गेलती तिच्या घरी कायच्यासाठी भांडण झालं मला माहित आहे ना ते माझ घरी आली ती पैसे आणून द्याले बचत गटाचे ते गोंधळ नाही झाला का पैशाचा म्हणून आली तिथे लेकराईले काही घेऊन नाही आली शांता बळबळ करे पोराईले घेऊन यायला लागत होतं माय मांग लावून दिलं तुरीची डाळ आहे ते काय करून इथं आलं तर लेकरू एक काय ऐकू नाही देत धिगाणे करते त्याला पकड याला इकडे पकड पोरगी करते धिगाणे म्हणून काही आणलं नाही तिनं बुडी बडबड कर बाई लय भांडण केलं बाई तिच्याही मागं टेन्शनच लावून दिलं ना ते बोलत नाही व लढे व किती लढली किती वेळपर्यंत मला माहित होतं काढून घ्यायचं होतं हे गेलते तिच्या घरी तोंडातून कायच्यासाठी झालं बा म्हणून मला माहित झालं पाहिजे ना म्हणून करायला पाहिजे शांतीला गरीब आहे शांती असं नाही करायला पाहिजे बाई तिला मला नाही पटत शांती स्वभावातच गरम होते शांती पण कुठे जाऊ नको म्हणते घरातच राह लेकराईवर लक्ष दे आणि घरचे काम सावड हेच आहे शांता काकूचं स्वतःही करते आणि तिलाही कामच करत राह म्हणते आपल्यासारखी हिंडली असती तर किती तमाशे केले असते हो बाई मला समजतच नाही आपली लय फ्रीडम आहे आपल्याला तर तिले तर काहीच नाही हो कुठे जायला भेटत नाही मायच्या घरी जायला भेटते तेवढं बाहेरही कुठे जायला भेटत नाही पण कधी काय सांगत नाही ते माघारी पैशाला येते ना
कधी काही सांगत नाही. शांता काकूबद्दल चांगलंच सांगते म्हटलं, कधीच नाही सांग. माझ्या घरी भांडण होते, माझी सासू मस्त आहे, असं आहे, सांगतच राहते. माझ्या लेकराईले वागवते, कधी बेकार सांगत नाही. नवऱ्याचंही नाही सांगत, बुड्याचंही सांगत नाही, नंदीचंही सांगत नाही, कोणाचंच सांगत नाही हो बाई. त्या बाबतीत माघरची नाही बाई. माघरचा माणूसही म्हणत नाही मी एवढी बचत गटात आहे, इथं तिथं जातो, कधी म्हणत नाही बाई माघरचा माणूस. तसा स्वभाव चांगला आहे बाई, याचं टेन्शन नाही. कैक जणाले राहते व टेन्शन, कुठेच जायला भेटत नाही ना. मला ये बाप्पा, आम्हाला ते टेन्शन नाही तसं. उकडे व शांता काकू, काही नाही, चला म्हटलं फिराले. घरातल्या घरात मूड डिस्टर्ब झालं ना. काल किती तमाशा केले माझ्या सुनीन, काल मार लडू काय पडू. हा, तिचाच गुन्हा दिसते, स्वतःचा नाही दिसत. स्वतः किती तमासखोर आहे तर. सारा माझ्या डोक्याला टेन्शन आहे व काय सांगू तुम्हाला. सारे काम करतो मी तरी तिला नाव नाही म्हटलं बाय, कसंच नाव नाही म्हटलं. स्वतःच दिसते तिला, स्वतःच दिसते. पोरगही नाही ऐकत माय. काल त्याला सांगितलं तर तोही नाही ऐकत. बायकोची शेती त्याला व हा ते बरोबर आहे म्हणते, मला असा म्हणते तोंडावर. माझ्या घरातलं मलाच माहीत हाय किती तमासखोर आहे, मासूम मासूम राहते, पण लय अरकाट आहे हो बाई माई सून. हो काकू, त्याच्या घरातलं त्याला माहित, आमच्या घरातलं आम्हाला माहित, तुमच्या घरातलं तुम्हाला माहित. ती मोठी आहे, आवले हाव लावते, इकडली तिकडे लावली, चुगल खोर आहे नी रे. मुली अरकाट आहे हे. माय काहीच नाही, त्याच आहे सगळं. हा, मी त्याचं सगळं ऐकून घ्या. हा, त्याचं ऐकून घ्या म्हणजे मी गोड राहतो त्याइले. तसंच राहा लागते. मागची बुडी बोलते काय, एक शब्द बोलत ते बाई बुडी. ऐकून घे, मायकडून नाही होतो बाई ऐकणं. हा, म्याग लय कमावलं, मी कोण ऐकून घेऊ तिचं. ते बंद करा बाप्पा काकू, काम नाही धंदा फालतूशी. गुच्चप राहा बाप्पा, माया जीव करते धगधग. सुनीनं ऐकलं तर तमाशी इथंच वाजवणं. गुच्चप राहा तुम्ही. चला मागत चलता काय, चहा मांडतो मी. पोरीले स्कूटी पाहिजे मी. पोरीच्या डोक्यावर बसते, गेली का तिथं ची सासू आहे तिथं, त्याचं आपण गेलं का तिचं कुरकुर कुरकुर चालूच राहते. पोरीचं काही चूक आहे काय, मला काय जा वाटते तिच्या घरी. मी जातच नसतो म्हणून तर जात नाही मी तिच्या घरी. आपल्या घरी राहिलं ना गुच्चाप राहिलं, कोणाच्या घरी जा, भावाच्या घरी जा तर भावाच्या घरी तस्त मासा भावजे कुरकुर करते. जा आले कुठेच घर नाही मले. घरी येत जा, 8 दिवसाचं राहिले. लेकराच्या घरी पचत नाही बाई, त्या घरी येऊन काय करू. राहू दे बाप्पा, मी मा घरीच बरी. नवीन गहू आहे व, त्या घरी किती झाले व गहू, किती झाले त्या घरी. हा, घरी पाहिजे होते पोते, 4 पोते पाहिजे होते व, म्हणून होय. वर्षभराचे लावून ठेवले म्हणजे काहीची नाही. बुड्यानं लावले नाही ना, निरा भाजीपालाच पेरून आला ना मागचा बुडा. तुमच्या घरी तर मस्त होते असते व गहू, किती मस्त राहते तुमच्या घरचा गहू. हा, यंदा कोण नाही पेरला. बुड्याच्या मनावर आहे बाई. माघरच्या बुड्यानं पेरला तर पेरला, पोरग काय पेरते. बुड्यानं म्हटलं तेच आहे माझ्या पोराचं, काही करा म्हणते, मी तुमच्या मांग आहे, असं काम आहे आमच्या घरी. भाजीपाल्याचे पैसे लय होते ना, म्हणून आहे. बुडा काही कमी हुशार आहे का तुमच्या घरचा? चॅप्टर आहे चांगला बुडा. किती वेळा खाल्ला भाजीपाला बुड्या ना, तेवढे तर पैसे 2-3 लाख रुपये निघून गेले भाजीपाल्यात तुमचे. भाजीपाला लय झाला, पिकला मिकला आम्हाला लय,
पण मिरची मिरची बिचारे बातच मेली ना आमची मिरची. मिरची लय झाली असती, लय लाखाची झाली असती मिरची हो बाई आम्हाला. यावर्षी मिरचीचे झाडं चिमूनच गेले व पिकलेच नाही ना, काय करू. किती मोठी झाली असती मिरच्या, किती मोठ्या झाल्या असत्या. काहीच नाही ना, काहीच आले नाही मिरच्या माघारी यावर्षी. का काही पैसे होईना, लक्ष्मी होईना, येते करावंच लागते. ती लागली बाबा गोष्टीत माणसं चहा मांडून मागून बाप्पा चलली बाप्पा गरीबी कल्ला मला फाडन मले. जा बाप्पा चल, मी चालली घरी.